चुकीचं येतं आम्हाला. इथं दिसतंय का लिहिलेलं? नमस्कार. काल सोडलं होतं या सगळ्यांना. हे महामडगे नावाचा एक कर्तव्यदक्ष पोलीस आहे, जो नागरिकांना माधुरचोद म्हणू शकतो पोलीस स्टेशनमध्ये. या मॅडम आहेत, ह्यांना PIचा नंबर मागितला, त्यांनी दिला DYSPचा. स्वतःच्या डोळ्यांनी बघायला काय झालं म्हणतात. हे रेजिटवाड्यांचा कक्ष आहे गांधी चौक पोलीस स्टेशनच्या बाहेर. मी हेच करू शकतो, एक सामान्य नागरिक आहे, हेच करू शकतो. चुका ह्या लोकांनी केल्या. PIचा नंबर मागितल्यावर DYSPचा नंबर दिला. ते मला इरिस्पॉन्सिबल लोक आहेत नोकरीवर इथं. इरिस्पॉन्सिबल पण अडवणार का तुमचे घेणं ऑन कॅमेराच बोल ना. तर आपल्यासोबत रेचितवाड सर आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. ते आता प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांना कदाचित पत्रकारांना थांबवायचं होतं, मात्र ते पत्रकारांना थांबवू शकले नाहीत. आपण परत आपण पाहतोय मागच्या 15 दिवसापासून ते 1 महिन्यापासून लातूरमध्ये एक पोलीस विरोधी वातावरण सुरू आहे. सातत्यानं वेगवेगळ्या प्रकरणामध्ये पोलीस अडकत आहेत. नागरिकांना त्रास देणं असेल किंवा बेशिस्त पद्धतीनं वाहन चालवणं असेल, अशा प्रकारे अनेक पद्धतीनं पोलीस पुढे येताना दिसत आहेत. आणि या गोष्टीचा विरोध केला म्हणून आज एका युवकाला आतमध्ये घेऊन मारहाण करण्यापर्यंतची पोलिसांची मजल गेली आहे, असा त्यांचा आरोप आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? आपण लाईव्ह केलं होतं सकाळी 10च्या दरम्यान आणि विशेष करून गांधी चौक पोलीस निरीक्षकांबद्दल तुमचे काही गंभीर आरोप आहेत, तर काय सांगाल या सगळ्या गोष्टी? विक्रांतजी तुमच्याकडे येतो. बरं या. पण अडवणार का तुमचे घेणं ऑन कॅमेराच बोल ना. तर आपल्यासोबत रेचितवाड सर आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. ते आता प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांना कदाचित पत्रकारांना थांबवायचं होतं, मात्र ते पत्रकारांना थांबवू शकले नाहीत. आपण परत त्यांच्याकडे वळूया. काय सांगाल सर, नेमकं काय प्रकरण होतं? हे अतिशय मुजोर अधिकारी आहेत गेलेले, जे रेचितवाड नावाचे अधिकारी आहेत. ते हे ऑन कॅमेरा वेगळे आहेत, जनतेचे रक्षक म्हणून, आणि ऑफ कॅमेरा वेगळे लोक आहेत. साधारणतः हा सामाजिक प्रश्न आहे. काही वैयक्तिक प्रश्न घेऊन मी यांच्याकडे आलेलो नव्हतो, किंवा यांचं माझं काही भांडण नाही वैयक्तिक. लातूरमध्ये सध्या मी जे पाहतोय, तर आता आपण सगळेच पाहताय, लातूरकर पाहतायत की मर्डर झाले लातूरमध्ये. म्हणजे गुन्हेगारी रोखण्यात यांना अपयश आले. वरून जेव्हा आदेश आले तेव्हा यांचे सगळे ऑपरेशन चालू झालेत. आणि त्यात आणखीन कहर या लोकांचा म्हणजे, ज्या गाडीवर पोलीस लिहिलेलं असतं तर त्यांचे नातेवाईक हे गाड्या वापरतात. आणि हे लोक सरासर रहदारीचे पण नियम तोडायला लागलेत. खाजगी वाहनांवर पोलीस जे लिहिलेलं आहे ते. तर सामान्य नागरिकांना जे नियम म्हणजे ते तोडतायत, ते तर ह्यांना कंट्रोल करणं होत नाही आहे. यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं. माझा असा समज झाला आहे. आणि त्याच्यानंतर हे स्वतः पण नियम मोडायला लागलेत. एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळे अस्वस्थ जेव्हा एखादा नियम पाळणारा माणूस असतो, तर तो हे सगळं बघितल्यावर वैतागल्यावर जी परिस्थिती होती ती माझी झाली. त्याच्यातून ते लाईव्ह केलं गेलेलं होतं. टारपे नावाचे इथं काल एक कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत वाहतूक विभागाचे. RTOचं नाव विचारलं मी त्यांना, की त्यांना भेटावं आणि या विषयात बोलावं. SPंना मी काल भेटलो, त्यांनी ते आदेश काढलेले आहेत. हे मला करायचं नव्हतं, पण हे लोक हे करायला मजबूर करतात. तर हे जनतेला कळालं पाहिजे. SPंनी ते आदेश काढले की ज्या ज्या गाड्यांवर पोलीस लिहिलेलं आहे किंवा ज्यांचे नातेवाईक ते वापरत आहेत, तर ते मी काढायला लावतो, असा आदेश त्यांनी दिले. परंतु प्रत्येक मुद्दा SPंपर्यंत सामान्य माणूस जर घेऊन चालला तर त्यांच्या डोकेदुखी वाढेल. खालचे कर्मचाऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते खालच्या पोलीस स्टेशनचं सोडवणं काम आहे. म्हणून मी परत जी तक्रार आहे, काल ज्या पद्धतीनं वागणूक दिली की कुत्र्यासारखं मारील, हरामखोर, ही भाषा हे कर्मचारी जनतेसोबत वापरत आहेत. तर लढताना मग त्याच्यामध्ये मीडियाचा आमचे सहकारी आहेत, त्यांची मदत मला घ्यावी लागेल. जे लातूरमधले नागरिक आहेत जागरूक, त्यांची मला मदत घ्यावी लागेल. जे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. आज आपण टारपे नावाच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये गांधी चौक पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन आले असता तुमच्यासोबत जी वागणूक झाली त्या संदर्भात मी लाईव्ह केलं आहे. तर ती घटना काय होती? टारपे हे कुठं आहेत असं विचारणा केल्याच्यानंतर मला असं थोडंसं हे कागदोपत्री न करता माणुसकी म्हणून मी इथंपर्यंत आलो, किंवा ज्या तोंडाने त्यांनी शिव्या दिल्या त्या तोंडाने ते माफी मागू शकतात काही बघायचं होतं. परंतु उत्तर असं आलं की ते कुठेही जिल्ह्यात आता काम करत असतील. तर म्हणजे आता आपण त्यांना शोधत फिरायचं. हे शिव्या देणार, हे कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा ड्युटीवर जाणार आणि त्यांना शोधण्याची जबाबदारी नोकऱ्या सोडून आपणच करत बसायची. बरं, त्या निवेदन द्यायला गेलं, त्याच्यावर लिहिलेलं होतं पोलीस अधीक्षक ऑब्लिक वाहतूक अधिकारी. ते निवेदन ते ॲक्सेप्ट करायला ते तयार नव्हते.
म्हणजे मला कळत नाही काय अडचण आहे. बरं, तुमचं लाईव्ह चालू असताना गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेचितवाड यांनी ते बंद केलं आणि तुम्हाला एका बंद खोलीमध्ये नेऊन गुंडाकरवी मारण्याची धमकी दिली, असे हे आरोप आपण केलेत. काय सांगाल यावर? त्याबद्दलही मी सांगतो. लाईव्हमध्ये जे तुम्हाला दिसलं नाही ती घटना आहे. पलीकडं तो कक्ष आहे, त्या कक्षामध्ये नेण्यात आलं. हे सगळे तिथं जमले होते. त्याच्यामध्ये एक सिव्हिल ड्रेसवरती एक माणूस आला. अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली, भायावर करून मारण्याची भाषा केली. हे सगळं माझ्यासोबत थ्रेटनिंग केलं. मला त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यांनी एकत्रित येऊन मोबाईल काढून घेऊन ज्या वेळेस त्या खोलीमध्ये मला नेलं त्यावेळेस तर शिवीगाळ केलीच, प्लस खोटे गुन्हे दाखल करा, छेडछाडीचे गुन्हे याच्यावर दाखल करा, म्हणजे मिसयूज ऑफ पॉवर. यांच्या हातामध्ये पॉवर आहे तर त्याचा मिसयूज हे करतायत. जी गोष्ट मी केली नाही, मी त्यांना हे पण म्हणालो तुम्हाला त्या पद्धतीनं करायचं असेल तर करा, तुम्ही गुन्हे दाखल करा, कोर्टामध्ये आपण जाऊया आणि जे काय कायद्याने असेल ते पुढं होईल. त्यांनी इथं बसल्याच्यानंतर शेवटी परत मला ऑफ कॅमेरा ह्याला घ्या रे, 4 चौघाला उचलून मारायचं त्यांचं प्लॅनिंग होतं. परंतु ते मी थोडंसं डोकं लावून बाहेर गेल्यामुळं मार खाता खाता बसलो. 2018मध्ये पण हेच किस्सा झालेला आहे. दरवेळेस या पोलीस स्टेशनमध्ये आलं की निराशा हाताला लागते आणि जे आता होईल ते कायद्यानं होईल. मी हा लढा 100% लढणार. असे अधिकारी आम्हाला लातूरमध्ये नाही पाहिजे. यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. आणि बाहेर आल्यावर आणखीन सांगतो, हाईट म्हणजे हे रेचितवाड इथं मी ज्यावेळेस बसलो सामान्य माणूस म्हणून उठ माय घाल्या हे शब्द आहेत त्यांचे. हे सहन करतोय आपण म्हणून मला हा त्रास आहे आणि म्हणून मला हे जनतेपर्यंत आता प्रकरण न्यायचं आहे. हे सहनशक्तीच्या सगळं पलीकडे गेलं आहे. यांना यांची कर्तव्य दक्षता किंवा कर्तव्य काय ते आपल्याला आता आठवण करून द्यायचं आहे आणि म्हणून मी हा लढा लढणार आहे पुढे. या पार्श्वभूमीवर तुमची भूमिका काय आहे आणि स्पष्ट मागणी काय तुमची? स्पष्ट मागणी काय, ज्या तोंडाने यांनी शिव्या दिल्या त्या तोंडाने यांनी माफी मागावी. सिंपल आहे. SP ऑफिसमध्ये मागावी. आता इथं तर आपण परत येणार नाही. एकतर SPच्या समोर त्यांनी यावं, त्यांनी माफी मागावी, आमचं चुकलं हे भाषेत आम्ही बोलायला नव्हतं पाहिजे. नाहीतर मग जे काही कायदेशीर असेल ते करावं किंवा त्यांचे जे गुंड आहेत जे इथं त्यांनी मारायला ते गुंड आणून मला मारावं. सिंपल. तर आपण पाहू शकतो की नागरिक म्हणून या भारत देशामधले एक तरुण म्हणून ज्या पद्धतीनं अमित पांडे या तरुणाचा संताप होत आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस निरीक्षकांपर्यंत जर अशा प्रकारची दादागिरी पोलीसच करत असतील तर लातूर शहराची कायदा आणि सुव्यवस्था आता नक्कीच धोक्यात आहे असं म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये यांची भूमिका काय असणार आहे, म्हणजे न्याय मिळवण्यासाठी हे कायदेशीर मार्गाने लढा कुठपर्यंत घेऊन जातील हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.